मनुष्याचा जन्मच असा आहे, मनुष्याचा स्वभावच असा आहे की माणसाला दुःख नकोय, सुख प्रत्येकाला हवंय. पण एक सांगू का महाराज, दुःख तुमची इच्छा जरी नसली तरी तुमच्या जीवनामध्ये येणारच आहे. एक माणूस मला म्हणे, महाराज पाठीमागं माझ्याकडे क्रीटा गाडी होती समाधान दादा, त्या गाडीचा ब्रेकचा कंपनीच प्रॉब्लेम होता. नाही कंपनीच प्रॉब्लेम होता, जुनी जी क्रीटा आहे तिचा थोडा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे. आणि मग आमचा सकाळी 5-5:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. मला बरंचसं लागलं होतं, थोडा काच डोक्यात घुसला होता, 20-25 टाचे पडले. आणि मग आता सर्वच लोक महाराजाला लागलं म्हणून गावात भेटण्यासाठी आले. एक आमच्या गावातला अट्टल बेवडा, म्हणजे खानदानी बेवडा म्हणतात त्याला, सकाळी 6 वाजता तो पहिला दारू पितो, नंतर चहा, आणि सकाळी सकाळी मस्त शेळगाव आटळून पिऊन आला. आणि आल्याबरोबर आमची आई अंगणात होती, काकू कुठे महाराज? मी आपलं झोपलेलो होतो, ते तोंड सुजलेलं होतं थोडं, ते डोकं लागल्यामुळं. आल्यानंतर मग मी आईला सांगितलं, मला चहा वगैरे ठेव. आणि तो माझ्याकडे पाहून म्हणू लागला, काय महाराज काय खरं रे तुझं? काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलं तुम्हाला? काय खरंय तुझं? दररोज 2-2 कीर्तन करतो म्हणे, हे टपुरेच्या टपुऱ्या माळ आहे म्हणे तुझ्या गळ्यात. पंढरपूरची वारी काय करतो, दररोज हरिपाठ काय करतो, निखून गंध काय, निखून गंध काय, किती गंध लावतो, दररोज 4-10 किलो गंधगोळी नासवतो म्हणे तू. एवढं देव करतो, असं करतो तसं करतो, मग एवढं सगळं करून तुझ्या गाडीचा कसा अपघात होतो रे म्हणे? काय म्हणला तो? तू एवढं जर देव करतो, रात्रंदिवस रोडवर आहे, देवाचं चिंतन करतोय, हरिपाठ करतोय, वारी करतोय, सर्व भगवंताचं एकादशी करतोय, सोमवार करतोय, तरी तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? मी बघ म्हणे पठ्ठ्या, एकादशी दिवशी बोकड्या खातो म्हणे मी. मला वार कळत नाही, एकादश कळत नाही, गळ्यामध्ये माळ नाही, खानदानी बेवडा आहे म्हणे मी, तरी पण हा पठ्ठ्या अजून 2 व्हीलरून पडला नाही. मग तू भारी का मी भारी? म्हणलं तूच. तुमच्या जीवनात येणारं दुःख, तुमच्या जीवनात येणारं सुख हे तुम्ही ठरू नाही शकत महाराज. प्रमाण किती गोड आहे. भोगतो ना घडे संचिता वाचो, 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 हा भोगतो ना घडे संचिता वाचो, भोगतो ना घडे संचिता वाचो, भोगतो संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. तुम्ही जे कर्म करसाल ते तुम्हाला भोगावं लागेल. तुमच्या जीवनात येणारं सुख, तुमच्या जीवनात येणारं दुःख हे तुमच्या हातात नाही, ते ठरलेलं आहे महाराज. आपण म्हणतो महाराज असं असं केलं असतं तर घरचा माणूस वाचला असता. नाही शक्य होतो महाराज. प्रयत्न करून ज्या अर्थी माणसं वाचत नाहीये त्या अर्थी समजून चालाव त्याचं आयुष्य तिथपर्यंत आहे. हा रडणं, मोह होणं, तुमचं घरचं कोणी सोडून जाणं साहजिक आहे, पण त्याची आयुष्य मर्यादाच तर त्या ठिकाणपर्यंत आहे. तर जगातला कोणता डॉक्टर नाही, त्याला कोणीच वाचू शकत नाही महाराज. फक्त माणसाने समाधान मानलं पाहिजे. एक माणूस होता, बँकेवर दरोडा टाकला. दरोडा टाकल्यानंतर त्या बँकेचा जो वॉचमन असतो त्या वॉचमनने त्याला पकडलं. पैसे खूप मोठे होते, यानं चाकूच खूपसून त्याला त्याच्या पोटात. मेला तो. पोलिसांनी त्याच्या सोबतच्या 2-4 जणांना पकडलं, त्यांना फाशी सोडून. यानं विचार केला आपल्याला जर पकडलं तर 101% आपल्याला फाशी होणार म्हणजे
कुठं करावं काय करावं. त्याने विचार केला महाराष्ट्रात राहून फायदा नाही, चला आपण हरिद्वार ऋषिकेशला जाऊ. मग गेला गंगेच्या किनारी, फुकटचं खायला भेटायचं मस्त. अपने धुन में रहता हूं राधे राधे रे. आणि महाराजची क्षेत्र एवढं सोपं आहे महाराज, ज्याला काहीच जमत नाही त्यानं महाराज व्हायचं. काय केलं बाय काय ना टाकून दिलेले महाराज झाले हो. इथं कोणी विचारत नाही, तर डिग्री नाही काहीच. निवांत राहिला. मग आता काय करायचं, दाढी वाढवली, बब्याच्या बब्या दाढी फिडी वाढवली. मग याने विचार केला आता ये री तिकडे गेल्यानंतर फाशीचे, मग आता उभं आयुष्य आपल्याला देवाच्या चरणीच घालायचं. मग चला एका संताकडे सुंदर असं अध्ययन केलं, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, न्यायशास्त्र, मोठा पंडित झाला. आणि त्याचं नशीब एवढं खराब, नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात दीक्षी गावचा होता तो. आणि सप्त्याचं 50वं वर्ष, ग्रामपंचायतच्या सर्व गावकऱ्यांची मीटिंग भरली. हे बघा म्हणे, ह्या वर्षी महाराष्ट्रातला व्यासपीठ चालक नाही बोलवायचा म्हणे, उत्तर प्रदेशचा सगळ्यात मोठा ज्ञानी माणूस बोलवायचा. आणि नेमका याचा नंबर लागला. हे 10,000 लोक पारायणाला बसलेले होते. महाराज हा व्यासपीठ चालक आहे. खरं सांगू का, महाराष्ट्रातले जेवढे काही पोलीस लोक आहे ना महाराज, त्यांची बुद्धी माणसापेक्षा श्रेष्ठचे. बरं खरं सांगतो तुम्हाला, त्यांनी जर ठरवलं शोध लावायचा तर एका रात्यात गुन्हेगाराला पकडतात महाराज. त्या आमचे PSI साहेब आलेले, त्यांनी मग अशी जेवता जेवता सांगितलं म्हणे, महाराज माझ्या लाईफ मध्ये मी 1 रुपया सुद्धा हरामीचा खाल्ला नाही महाराज. असे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्याचा त्याचा विषय कीर्तनात घेऊ नका. आता पोलिसांची गाडी आली, 1000 लोक आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे, याचं पारायण चालू आहे, मस्त दाढी बिडी. पोलिसांनी ओळखलं 10 वर्षापूर्वी दीक्षीमध्ये ज्या बँकेचा दरोडा पडला होता, त्या दरोड्यामध्ये एक पळून गेलेला माणूस, हाच 2 सेवक उतरले, हातकडी लावली महाराजाला. हातकडी महाराजाला लावली आणि 10,000 लोकांमध्ये महाराजांना घेऊन चालले. पारायणाला बसले लोक म्हणत होते, काय तेव्हा तुझं अदालत येईल. अरे जर ज्ञानेश्वरी वाचून जर लोक अटक करत असेल तर मग ज्ञानेश्वरी वाचायची की नाही हाही मोठा प्रश्न आहे. आता खरं सांगा, छोटं उदाहरण आहे. बसणाऱ्या मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे, त्या गुन्हेगाराला अटक करत होते का महाराजाला अटक करत होते हो? कोणाला? तो जरी आताचा महाराज असेल, गण त्याचं वेद शास्त्र चारी वेद त्याचे मुखोद्गत आहे, तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा पंडित आहे, पण त्याचा भोग त्याला भोगूनच संपावा लागतो. म्हणून सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये येणारं सुख, जीवनामध्ये येणारं दुःख, असं समजा ते भगवंताच्या कृपेनं आलं. बरं महाराज, जीवनामध्ये दुःख जरी आलं तर असं समजा, मी तर नेहमी सांगतो, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसायला मिळेल. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुमची रथामध्ये मिरवणूक निघेल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल की त्या दिवशी तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा राहणार नाही. त्यावेळेस सुद्धा हाच विचार करा, पायात चप्पल नाही ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे, आणि सोन्याच्या सिंहासनावर बसवलं ही सुद्धा कोणाची इच्छा आहे? ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले
माणसाला जीवनामध्ये सुख हवं असं आहे, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये कल्याण म्हणतात. प्रत्येकाला असं वाटतं कीर्तन ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कल्याण झालं पाहिजे. पण एवढे प्रयत्न करून ज्या अर्थी तुमचं आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होत नाही, त्या अर्थी प्रत्येकाने असं समजून चालू की तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला निळोबराचे मार्गदर्शन करतात ते अभंगाचं मार्ग जाऊन गेले आधी आधी, मार्ग जाऊन गेले आधी, हो मार्ग जाऊन गेले आधी आधी, मार्ग जाऊन गेले आधी, हो मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी आधी, मार्ग जाऊन गेले आधी, हो मार्ग जाऊन गेले आधी आधी, मार्ग जाऊन गेले आधी, हो मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, होय मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेचे बंदे तालू दादा दादा, तेनेचे बंदे तालू दादा दादा, तेनेचे बंदे तालू दादा दादा, तेनेचे बंदे तालू दादा, तेनेची बनते चालू जाता, तेनेची बनते चालू जाता, तेनेची बनते चालू जाता, तेनेची बनते चालू जाता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, मार्ग दावणे गेले आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. थोडं बार